तर मराठवाड्यामध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। लातूरमध्ये छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाणसह 11 जणांनी मारहाण केलेली। त्यामुळे मराठवाड्यात ठिकठिकाणी रस्त्यावरती उतरून तीव्र निषेध नोंदवला गेला। कृषी मंत्र्यांना पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा। छावा संघटनेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते पेटून उठले। जे लातूरमध्ये विजयकुमार घाटगे पाटील यांना मारहाण झाली तिथे बंद पुकारण्यात आला होता। तर नांदेडमध्ये अजित पवारांचे बॅनर्स फाडून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। सूरज चव्हाणांच्या फोटोला चपलेचा प्रसाद सुद्धा देण्यात आला। रास्ता रोको करत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। पत्ते खेळून आणि पत्ते उधळून सूरज चव्हाणांसह माणिकराव कोकाटेंचा निषेध व्यक्त करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात छावाने आक्रमक पवित्रा घेतला। तर राशीवमध्ये ज्या हॉटेलमध्ये तटकरे थांबले होते त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। लातूरमध्येही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या विरोधात संताप व्यक्त केला। अखेर छावाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत सुनील तटकरेंनी सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीचं समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केलं। त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी बोलवलेलं आहे। आता त्यांना सूचना देते। आज माझा धाराशिव आणि सोलापूरचा दौरा संपेल। माझंही लोकसभेचं अधिवेशन आज सुरू झालेलं आहे। त्या संदर्भात गांभीर्याने योग्य ती कारवाई पक्ष निश्चित कालावधीमध्ये लवकरात लवकर करेल। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन केलं। उत्तर महाराष्ट्र ते मराठवाड्यात छावा संघटनेनं आंदोलनं केली। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी मारहाणीचे पडसाद उमटले। बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणवरती गंभीर कलम लावण्याची मागणी छावाच्या कार्यकर्त्यांनी केली। त्यांनी जो बळाचा वापर केला, सत्तेचा माज दाखवला, तो माज जिरवण्यासाठी आज आम्ही इथं आलो। त्यांचा माज जिरवणार आणि तो माज जिरवण्यासाठी आज इथं आलतो। परंतु ते पोलीस मदत घेतले। काल ज्या गोष्टी घडल्या, आमच्या 2 माणसाला तुम्ही 25 लोक मारता, आता फक्त पोलीस हटवा आणि छावाची ताकद कळल। आम्ही असंविधानिक मार्गाने कधीच चालत नाही, परंतु यांनी तो मार्ग काल दाखवून दिला आणि आज तो मार्ग आमच्यासाठी मोकळा झालेला आहे। विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंवरती कारवाई करण्याची मागणी छावाच्या विजयकुमार घाटगे पाटील यांनी सुनील तटकरेंकडे केलेली होती। यावेळेला निवेदन देताना घाटगेंनी तटकरेंसमोर पत्ते टाकल्याचा सूरज चव्हाणांना राग आला आणि त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती। या मारहाणीमुळे शांत असलेला मराठवाडा पुन्हा एकदा आंदोलनांनी पेटून उठलाय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शांततेने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना शत्रू समजून मारहाण करणं योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया मराठवाड्यात उमटताना दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।